हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून द्या. तर गाईज, आम्ही आज गडावर आलो होतो, सप्तशृंगी गड. काही यांना माहिती आहे, काही यांना माहीत नाही. खूप छान असं ठिकाण आहे. तर आम्ही देवीच्या दर्शनाला खूप दिवसांपासून तयारी करत होतो. आमच्या गावाजवळच ते ठिकाण आहे, पण कामानिमित्त काय टाईम भेटत नव्हता. तर आम्हाला आज टाईम भेटल्यामुळं आम्ही आज आलो गडावर, मस्तपैकी आमची फॅमिली वगैरे. तर अशा प्रकारे तळ्यावर लय भयंकर गर्दी असते कायम, पण आज वार असल्यामुळं जास्तच गर्दी आहे. तर मस्तपैकी बाकी लोक असे पुण्याचा आनंद वगैरे घेतात आणि आमची फॅमिली वगैरे होती. मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही गडावरती आलो. तळ्यावर गेलो, हातपाय वगैरे धुतले. असा मस्त इतका भारी व्ह्यू वगैरे आहे गडावरचा. त्याच्यामुळे खूप असं छान वातावरण असतं आणि ते उंच ठिकाणी असल्यामुळं मस्तपैकी तिथं पावसाचं वगैरे ढगाळ वगैरे वातावरण असतं. आणि ते समोर मार्कंडेय पर्वत आहे, तिथं पण काही वेळा खूप अशी गर्दी असते. आणि इकडं चाललो होतो आम्ही शीतकड्याकडे. तर शीतकड्यावर आलो नाही, आमची गँग होती. तर एक फोटोग्राफर भेटला, त्याला आमच्यासोबत एक शूट करून घेतला. आणि शीतकडा आहे इथं, सतीचा कडा म्हणतात याला. इथून बैलगाडी खाली गेली होती, असं एक ते ठिकाण आहे. तर खूप लांबून लांबून इथं लोक बघण्यासाठी येत असतात, दर्शनासाठी पण येत असतात. तर गाईज, खूप बघण्यासारखं ठिकाण आहे. तर तुम्ही पण ज्यांनी कोणी भेट दिली नसेल गडावर, त्यांनी दर्शनासाठी नक्की यायला पाहिजे. तर खूप मजा येते. आणि आमची अशी फॅमिली वगैरे राहिली तर खूपच मजा येऊन लागते. अशा प्रकारे आम्ही एन्जॉय वगैरे करत चाललो होतो आता वरती दर्शन घ्यायला. आणि मग आलो पहिल्या पायरीजवळ, चपला वगैरे काढल्या आणि दर्शन वगैरे घेण्यासाठी हार, फुलं वगैरे, साडी चोळी, ते काय घ्यावं लागतं ते घेतलं मम्मीने त्यांनी. आणि मग आलो इथं पहिल्या पायरीला. तिथं पूजा वगैरे केली, अगरबत्ती वगैरे लावून दिली आणि आलो अर्ध्या भागात. बाऱ्या लागलेल्या होत्या, अशी जाम गर्दी होती. तर आम्ही बराच वेळ ठिकठिकाणी अशा बाऱ्या लागल्यामुळं, लय जाम गर्दी असल्यामुळे लवकर काय पुढे सरकता येत नव्हतं. तर अशी जाम गर्दीमुळं जागीच दर्शन घ्यायला बराच वेळ झाला होता. आणि बऱ्याच वेळानंतर आमचं असं दर्शन झालं. खूप छान वाटतं देवी आईच्या भेटीला आल्यावर खूप छान वाटतं. आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन निघालो आमच्या मार्गाला. तर अशा प्रकारे आम्ही निघालो होतो. धन्यवाद गाईज. अशा प्रकारे आम्ही पायऱ्या उतरून निघालो होतो आमच्या घरी. चलो गाईज, बाय बाय. आमचा आजी भाऊ बी एक शॉट घेत होता, तर घेतला त्याने मस्तपैकी.